त्याचा परिणाम काय असेल. इथं पण शुक्रक्षय झाला, शुक्रक्षयातून पुढे राहतात. शुक्रक्षय कसं झालं सर, ते तर मूत्राद्वारे त्याला धातू पडत होता, तर मग शुक्र जास्त झाला म्हणूनच पडत असेल. नाही, शुक्र जास्त झालं म्हणून कसं पडणार, मग त्याचं पोषण झालं असतं. शुक्रवृद्धीमध्ये काय लक्षण दाखवलेली शरीराचं आहे ना. तर इथे काय झालेलं आहे की तुम्ही जेव्हा तिथे मास्टरबेडचा प्रकार झाला तेव्हा तो धातू शरीराच्या बाहेर चालला ना. आता काय झालं की त्याच्यामध्ये ती घनताच तयार नाही झाली, म्हणून लिक्विफिकेशन होऊन ते बाहेर पडतं. जर स्थिरता कशावर अवलंबून आहे, घनतेवर अवलंबून आहे. द्रवता जर असेल तर तिथे उष्णतेमुळे द्रवता आलेली आहे. अत्याधिक प्रमाणात मास्टरबेट झाल्यानंतर त्या भागाला जे ताण आला तो तिथे उष्णता तयार करण्यासाठी कारणीभूत ठरला. तिथे पण अतिसाहसच आहे. त्याच्यामुळे जी उष्णता वाढलेली आहे ती त्या ठिकाणी स्थानिक विकृती तयार केली, स्ट्रक्चर तयार झाला आणि सोबत सेमिनल वेसिकलला अवरोध तयार झाल्यामुळे शैथिल्य आलं आणि म्हणून मग युरिनच्या सोबत ते झालं. ठीक आहे, शारीरिक विकृती तर क्षयाचीच आहे. कारण क्षयाची असेल तर क्षयाची लक्षणं पण दिसतील आणि वृद्धीची असेल तर वृद्धीची पण लक्षणं दिसेल. जर समजा शुक्रवृद्धी असती तर मग त्याला ते एक लक्षण दिसलं असतं की त्याला सतत कामिच्छा राहिली असती किंवा सतत त्याला